इकडं लातूरहून काय नाव तुमचं? गुलाब रामनाथ जाधव. जाधव साहेब आलेले आहे. त्यांची मुलगी आहे. हा, MDS काय तिचे शिक्षण? MDS करते. MDS करते. बरं बरं. आणि पुण्यालाच असते. पुण्यालाच असते. जन्मतारीख तिची 10/4/1998. 98चा जन्म आहे. आणि तुम्ही काय करता? मी मेडिकल कॉलेजमध्ये असतो. मेडिकल कॉलेज. किती मुलं मुली तुम्हाला? एक मुलगा आहे, मुलगी. मुलाचं लग्न झालेलं आहे. तो कंपनीमध्ये ड्युटीला आहे. बरं. आता काय अपेक्षा आहे तुम्हाला स्थळाच्या बाबतीत? मुलीसाठी डॉक्टर क्लास 1 अधिकारी क्लास 2 असे मिळावं. बरं. MDS असेल, BDS असेल, MBBS असं मिळावं. भागाची का तुम्ही लातूरचे? मग कुठलं पाहिजे? मुलीला जोडीदार म्हणजे जोड बसावा मुलीचा आणि मुलाचा. सगळ्यात महत्वाचं हा, देख ना म्हणजे जोड बसावा आणि तो होतकरी असावा. मुलगी दिसायला सुंदर आहे. सुंदर आहे. त्याची प्रॉपर्टीची मला जास्त अपेक्षा नाही, की होतकरू असावा स्वतःहून हा, आणि दिसायला सुंदर असावा. बरं. जोड बसावा. पहिलं प्राधान्य मी जोडीला द्यावा. हा. त्याच्यानंतर मग तो स्वतः काय करतो, कर्तव्य काय आहे, आणि त्याच्यानंतर बाकी पुन्हा. मला जमीन एवढीच पाहिजे, त्याचा एवढाच बंगला पाहिजे, गाडीच पाहिजे अशी अपेक्षा मला नाही. तो होतकरू अशा दिवशी मिळेल. तुम्हाला आहे का जमीन? हो आहे. बरं. तुम्ही राहायला मग लातूरमध्येच का? पुण्यातलं पण स्थळ चालू चालेल. पुण्यातलं चालेल असतं. कुठल्या चालत नसल्याचं काही नाही ना? पुणा, नाशिक, मुंबई, पुणे. हा चालेल. पुण्याचं तर चालेल. हे लातूरचे सर आहे. त्यांच्या ज्या अपेक्षा आहे, मुलगी BDS MDS, आता MDS त्याला शेवटच्या वर्षाला आहे, तर तिच्या अनुरूपतेप्रमाणे असावी. म्हणजे ती दिसायला सुंदर आहे तर मुलगा कसा पाहिजे? सुंदरच पाहिजे. आता ती शिक्षणात तिचं चांगलं आहे तर तिच्या शिक्षणाप्रमाणे अनुरूपतेप्रमाणे त्याचं शिक्षण असावं. तसं तो दिसायला चांगला असावा, स्वभावानं चांगला असावा. आर्थिक स्थितीनं कमी अधिक असला तरी चालतं. पैसा आज आहे उद्या नाही, पण तो कर्तृत्ववान असेल तर शून्यातून प्रगती करू शकतो. म्हणून आता त्यांनी सगळा अभ्यास केला का मुलगा हा कर्तृत्ववान असेल तर शून्यातूनही प्रगती करू शकतो. त्यामुळं प्रॉपर्टीजकडं कुठलीही गोष्ट त्यांना अपेक्षा नाही, एवढ्याच प्रॉपर्टी पाहिजे, बंगलाच पाहिजे, गाडीच पाहिजे असं काही नाही. तर फक्त निर्व्यसनी, समजदार, कर्तृत्ववान मुलगा पाहिजे. अधिक माहितीसाठी पार्थ मराठा वधूवरसूचक केंद्र, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक आमच्याशी संपर्क करावा. आज ते लातूरहून आपला हा मेळावा, आता मेळाव्यासाठी इतकं लांब आले. ज्यांना खरंच पालकांना लग्न करायची इच्छा असते आपल्या मुलाचं मुलीचं, ते येतात जातात, संपर्कात राहतात. पण आता काही पालक फक्त बायोडेटे पाहतात, काहीच करत नाही. त्याला आम्ही पण काही करू शकत नाही. पालकांनी यायला पाहिजे, भेटायला पाहिजे. 15 दिवसातून 8 दिवसातून आम्हाला एखादा मेसेज तरी करायला पाहिजे. ग्रुपवर बायोडेटा टाका म्हणून मेसेज द्यायला पाहिजे. पण ज्यांना जे देतात, करतात, संपर्कात राहतात, त्यांचे लग्न जमतात. आम्ही तरी काय करू शकतो? आम्ही फक्त काय 3,000 घेतो, ग्रुपला ॲड करतो, 5,000 घेतो, 1 वर्षभर ग्रुपला ॲड करतो, मुदत संपली परत रिन्यू करा म्हणतो. पण तुम्हाला सुद्धा तितकी काळजी पाहिजे. जसे हे पालक इतक्या लांब फोन केला, या तुम्ही एकदा 4 जणांची ओळख होती, माहिती मिळते. आता ते इथं आले, त्यांचं समाधान झालं. कारण मार्केटमध्ये पाहिल्यावर कळतं का सोनवणे साहेब खरं काय आहे. कारण असं मार्केटमध्ये फसवणारे अनेक लोक आहेत. पण इथं आल्यानंतर तुम्हाला माझं कार्य काय वाटतं? एकदम सुंदर कार्य होतं. तुम्ही चांगलंच आहे ना. तुम्ही 1-2 समूह चांगले जोडायला ना, हे सगळ्यात उत्तम कार्य आहे. आता कोणी म्हणतं इथं पैसे घेतले, तिथं पैसे घेतले, ही पैसे आता भाडं आहे, ऑफिस भाडं आहे, तुम्हाला तिथून ट्रेनिंग करायची, ही करायची, त्याला काय थोडं लागतेच की. हे काही तुमच्या त्याच्यातून तुमची जीविका तुम्हीच बघायची. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ना. ते 2 समाजाचं एक चांगलं काम करणार तुम्ही. त्याच्यामधलं एकदम चांगल्या प्रकारचं काम आहे. मला खूप काम आवडलेलं आहे. त्याच्याबद्दल काही नाही. ज्यांना यांची माहिती योग्य वाटली त्यांनी माझ्याशी किंवा त्यांची संपर्क करावा. तुमचा नंबर द्यायचा का? कसं याचो डायरेक्ट द्या, चालेल. सांगा नंबर. 94 हां 35 36 149. ज्यांना माहिती वाटली ते डायरेक्ट संपर्क केला तरी चालेल.